नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश। आज धामणगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रतापदादा असड यांनी मैत्री ॲग्रोटेक ग्रुपला, मैत्री ॲग्रो सर्व्हिसेसला सदिच्छा भेट दिलेली आहे। सदिच्छा भेट दिली असता आपण प्रतापदादापासून जाणून घ्या। दादा, तुम्ही आज या ठिकाणी एक ग्रुपनी मैत्री ॲग्रो सर्व्हिसची निर्मिती केली आहे चांदूर रेल्वे शहरामध्ये। आज तुम्ही त्यांना सदिच्छा भेट दिली, कसं बघाल? शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे असलेले हे एक मैत्री ॲग्रो सर्व्हिस केंद्र इथं सुरू झालेलं आहे आणि या संदर्भातून एक चांगली सेवा शेतकऱ्यांसाठी पुन्हा उपलब्ध झाली, त्याबद्दल मी सर्व संचालकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छाही देतो। आणि इथं भेट दिल्यानंतर आपले सन्माननीय अध्यक्षही संघटनेचे उपलब्ध होते, बाकी आपले संचालक आणि कृषी केंद्रधारक यांनीसुद्धा काही गोष्टी, सगळ्या समस्या सांगितल्या। सगळ्यात महत्त्वाची खतांची आणि बियाण्याची समस्या आहे, या संदर्भात निश्चितपणे शासनाकडे पाठपुरावा करून ती सोडण्यासंदर्भात मी प्रयत्न करणार आहे। मागे जेव्हा माननीय पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली तेव्हाही, आणि आता राज्यस्तरीयसुद्धा आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली, त्यामध्ये सुद्धा या संदर्भात निर्देश देण्यात आले होते की लिंकिंग करू नये, शेतकऱ्यांना त्यामध्ये विनाकारण आर्थिक नुकसान होते आणि गरज नसलेल्या गोष्टी घ्याव्या लागतात आणि त्यामध्ये कृषी केंद्रधारकसुद्धा विनाकारण भरडले जातात, कारण कंपनीकडून ते आल्यामुळं त्यांचाही नाईलाज असतो। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे आणि जास्तीत जास्त पुन्हा आता खतांचा तुटवडा जो आहे तोही बऱ्याच अंशी, असं मला वाटते, काही ठिकाणी मुद्दाम तसा तयार केला जातो, तर ते होऊ नये आणि या लिंकिंगच्या पाशातून मुक्त करून खतंसुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले पाहिजे आणि बियाणांची समस्यासुद्धा सुटली पाहिजे। या संदर्भात मी निश्चित प्रयत्न करीन। माझं या माध्यमातून आता यावर्षीचा आता ठीक आहे, सीझन सुरू झाला आहे, पण भविष्यात माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की एवढ्या महागाचं, म्हणजे साधारणपणे 3-4 पटीनं, म्हणजे आपण ज्या भावानं विकतो सोयाबीन असो किंवा काही, त्याच्या 3 पटीनं जास्त तुम्हाला बियाणं विकत घ्यावं लागतं। त्यापेक्षा ठीक आहे, सगळ्यांनाच घाई असते, मजुरांची उपलब्धता नसते, त्याच्यामुळं हार्वेस्टरने वगैरे सगळ्या गोष्टी निघतात, त्यामध्ये बियाणाच्या लायकीचं निघत नाही उत्पन्न। तर माझी विनंती अशी राहणार आहे की आपलं समजा 2-4 एकर 5 एकर असेल, त्यातलं किमान अर्धा एकर किंवा आपल्याला किमान स्वतःच्या बियाण्यापुरतं तरी एखादा प्लॉट ठेवून तेवढा सोंगून आणि व्यवस्थित निगा राखून त्या पद्धतीने जर बियाणं केलं तर हा तुटवडा लाभणार नाही आणि आपलं आर्थिक नुकसानसुद्धा त्यात होणार नाही। म्हणजे आपला जो काही खर्च असतो शेतीचा, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बियाण्याचा खर्च असतो, त्यामध्ये कपात होऊन तेवढंच आपलं येणाऱ्या उत्पन्नातून फायदा होऊ शकतो। त्यामुळे या पद्धतीनं थोडं शेतकऱ्यांनीसुद्धा लक्ष घालावं अशी सुद्धा आजच्या प्रसंगी विनंती करतो आणि या मैत्री ॲग्रो सर्व्हिस केंद्राला मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि दादा, एक मोजरी येथे अमरावती जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आंदोलन गाजत आहे बच्चू कडू यांचं। या आंदोलनाला शेतकऱ्याप्रती ते आंदोलन सुरू आहे। अनेक शेतकऱ्यांच्या मागण्या आहे आणि दिव्यांगाच्या मागण्या आहे आणि विधवा महिलांच्या मागण्या आहे। अशा मागण्या असताना आपण या आंदोलनाकडे कसे बघाल? आता निवडणुका समोर आहेत, त्याच्यामुळं स्वाभाविकपणे असे आंदोलन अनेक ठिकाणी सुरू होतील। महत्त्वाचा प्रश्न हा आहे की एवढ्या वर्षात यांनी काय केलं, हा महत्त्वाचा एक मुद्दा आहे। आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, दिव्यांगासाठीचं मंत्रालय हे महाराष्ट्र शासनानं काढलेलं आहे, त्या संदर्भात आता निघाल्याबरोबर लगेच काही सगळ्या गोष्टी होत नसतात, त्यामध्ये त्या प्रोव्हिजन्स आहे, काही त्रुटी असतात, त्या पूर्ण करणं, असं हळूहळू टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी निश्चितपणे होत जातील आणि शेतकऱ्यांसाठी असेल, महिलांसाठी असेल, दिव्यांगांसाठी असेल किंवा इतरही कुठल्या बाबतीत निश्चितपणे सरकार सकारात्मक आहे आणि अत्यंत चांगलं काम त्या माध्यमातून सुरू आहे। एक पाऊल टप्प्याटप्प्याने उचलणं सुरू आहे, ज्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी निश्चितपणे दूर होतील। आपण आता पाहिलं असेल की दिवसभर वीज मिळणार आहे, तो महत्त्वाचा प्रोजेक्ट होता, महत्त्वाकांक्षी होता, जे महत्त्वाचा विषय शेतकऱ्यांसाठी आहे की त्यांना जर दिवसभर वीज मिळाली तर सिंचन चांगलं होऊ शकते, सगळ्या गोष्टी होऊ शकतात। त्यातला महत्त्वाचा टप्पा सुरू झालेला आहे, काही ठिकाणी पूर्ण झाला आहे। माझ्याच मतदारसंघात, आपल्याच मतदारसंघात मंगरूळला त्या भागामध्ये त्याचं टेस्टिंग झालं आणि आता दिवसभर तिथं वीज मिळणं सुरू झालं, असं संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे। त्याच्यामुळं एक टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी सुरू आहे। जो महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये कर्जमाफीचा घेऊन राहिले आहे, तर कर्जमाफीबद्दल माननीय मुख्यमंत्री, माननीय वित्तमंत्री यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की निश्चितपणे होईल। त्यासाठी फायनान्शियल ज्या काही कराव्या लागतात गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी करणं सुरू आहे आणि सभागृहामध्ये तो शब्द दिलेला आहे, वचननाम्यातही दिलेला आहे आणि निश्चितपणे दिलेले सगळे शब्द पाळण्याचा या सरकारचा पायंडा आहे। त्यामुळं तो विषयसुद्धा निश्चितपणे मार्गी लागणार आहे, परंतु या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या सगळ्या गोष्टी सुरू आहे असं मला वाटते आणि पुढं काही दिसून न राहिल्यामुळं तिथं सगळेजण, आता ज्यांना अपेक्षा ते सगळेजण तिथं
त्या पद्धतीने त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्नही करून राहिले आहे. त्यांनी जे मुद्दे मांडले ते निश्चितपणे संवेदनशील आहे आणि त्याबाबत शासन आधीचपासून संवेदनशील आहे आणि त्या बाबतीतले निर्णय घेणं हळूहळू सुरू आहे. आणि एकीकडे निराधारांना 1500 रुपये पेमेंट दिली जाते, दुसरीकडे लाडकी बहिणींना पैसे येऊन राहिलेले आहे, पण निराधार व्यक्ती अजूनसुद्धा वंचित आहे 3 ते 4 महिन्यापासून. कसं बघाल? मला असं वाटते की निराधारांच्या बाबतीत जे डिले होऊन राहिला आहे त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आधार लिंकिंग वगैरेचे अकाउंट्सचे प्रॉब्लेम आहेत आणि सरसकट कोणाचेच येऊन न राहिले अशातलाही भाग नाही आहे. बऱ्याच लोकांचे पेमेंट्स येऊन राहिले आहे, काही लोकांमध्ये 200 रुपये कमी येण्याचाही प्रॉब्लेम सुरू आहे. त्याच्या संदर्भातही माझा पाठपुरावा सुरू आहे. सभागृहातही मी 1-2 वेळा तो विषय मांडला आहे. त्यामुळं हे सगळं सुरळीत व्हायला निश्चितपणे थोडा कालावधी लागेल, कारण त्यांचे अकाउंट्स जुने आधी डायरेक्ट येत होते, परंतु आता आधार लिंक हा जो विषय आहे हे आधार सीडिंग आहे, या सगळ्या गोष्टीमुळे थोडंफार मागंपुढं होऊन राहिला आहे. पण त्या गोष्टी पूर्ववत झाल्यानंतर पुन्हा स्मूथली सगळं सुरू होईल हे मी आपल्याला विश्वास देतो. अनेकांनी महाराष्ट्रामध्ये जे बच्चू कडूचं आंदोलन सुरू आहे त्यांना पाठिंबा दिला आहे. तुमचा भाजप आमदार म्हणून आम्ही आपल्या समोर जिल्ह्यातले असल्याकारणे आपली इथं सुरू आहे एवढं मोठं आंदोलन, पाठिंबा आहे का? आणि पाठिंबा म्हणण्यापेक्षा त्यांच्या ज्या मागण्या त्याच्यावर कामच सरकारचं सुरू आहे ऑलरेडी. मी आधीच सांगितलं की निवडणुका डोळ्यासमोर ठेवण्या सगळ्या गोष्टी सुरू आहे. त्याच्यामुळं अशा परिस्थितीत पाठिंबा वगैरे म्हणजे शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही आहोत, सरकारही आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं जे जे काही आवश्यक गोष्टी असेल त्या सगळ्या गोष्टींना आम्ही पाठिंबा आमचा सरकार म्हणूनही आहे, भाजप म्हणूनही आहे आणि आमदार म्हणूनही आहे. त्याच्यामुळे ज्या काही योग्य मागण्या असतील त्याची शासन दखल घेऊन निश्चितपणे त्या पूर्ण करेलच. आणि मी आपल्याला सांगतो की त्यांच्या ज्या काही मागण्या त्याच्यावर ऑलरेडी काम शासनाचं सुरू आहे. येणाऱ्या काळात त्या पूर्ण होणार आहे त्यांनाही माहीत आहे. आणि त्याच्यामुळं या सगळ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या सगळ्या गोष्टी सुरू आहे. आज बावनकुळेची भेट देणार आहे, बरोबर? पण बावनकुळे जसं आणि या काल आणि परवा ऑनलाईन त्यांची बैठक पण झालेली आहे, पण ऑनलाईन बैठकीमध्ये सकारात्मक नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे का डायरेक्ट भेटायला या. कसं बघा? नाही, आता शासनाच्या वतीनं सगळे प्रतिनिधी चाललेच आहे. शासन म्हणजे शेवटी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांची निवेदनं घेणे, त्यांची माहिती घेणे, टेक्निकल सगळ्या गोष्टी माहिती करून नंतर मग प्रतिनिधी त्यांना जातील. आणि आपण सांगितल्याप्रमाणे आज बहुतेक त्यांची भेट होईल, तर त्यामध्ये निश्चितपणे एक शासनाचे प्रमुख प्रतिनिधी म्हणून आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ते निश्चितच तिथे योग्य सगळं आपल्याला मार्गदर्शनही करतील आणि प्रेसलाही संबोधित निश्चितपणे करतील. डॉक्टर साहेबांनी आता निवेदन दिलं आहे तुम्हाला, डॉक्टर वाढवणकरांनी. या संदर्भात तुमची पुढची भूमिका काय राहील? योगाच्या बाबतीत माननीय पंतप्रधानांची भूमिका महत्त्वाची आहे. संपूर्ण जगानं ते ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि त्यामुळे एक आपल्यासाठी एक स्वाभिमानाची आपल्या संस्कृतीतली एक चांगली गोष्ट आहे आणि समाजाच्या निरोगी असण्याकरतासुद्धा अत्यंत तो महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या निवेदनाचा सकारात्मक विचार करावा. याबाबत मी शासनाला पाठपुरावा निश्चितपणे करील, पत्रव्यवहारही करील आणि शक्यतोवर पुन्हा ते आपल्या योग शिक्षकांचं जे काही मला वाटते सध्या बंद केलेलं आहे तर ते निश्चितपणे सुरू करण्यासाठी मी माझ्याकडून पूर्ण सकारात्मक प्रयत्न करेन. धन्यवाद. हेच आमदार प्रतापदादा असळ आपल्यासोबत होते. त्यांनी प्रहारचे जे आंदोलन सुरू आहे त्याबद्दलसुद्धा माहिती दिलेली आहे. मैत्री ग्रुपला सदिच्छा भेट दिली आहे, त्यापासून त्यांचे अभिनंदन केले आहे. आणि जो आरोग्याचा योगाचा प्रश्न त्याबद्दलसुद्धा त्यांनी एक पुढचा पाऊल टाकण्याचा एक विषय या ठिकाणी केलेला आहे. तर बघत राहा MB न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातम्या. लाईक करा, सबस्क्राईब करा. मी मंगेश. धन्यवाद.